किल्ला क्रमांक 434 रायकोट किल्ला धुळे जिल्ह्यामधील हा साग तालुक्यामध्ये असलेला हा रायकोट किल्ला आहे। कोंडाईवारी या गावाच्या जवळ असलेला हा रायकोट किल्ला आहे आणि माझ्या पाठीमागे दिसतोय बुरुज, तिथे भगवा लावलेला आहे। केवळ एकमेव हा साक्षीदार या किल्ल्यात आता शिल्लक आहे रायकोट किल्ल्यावरती। किल्ल्याच्या तिन्ही बाजूने खोल असं खंदक म्हणजे दरी आहे, त्यामुळे नैसर्गिक संरक्षण या किल्ल्याला त्या दरीमुळे लागलेलं आहे आणि 12 एकरामध्ये असलेला हा किल्ला। परंतु आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघितलं तर किल्ल्यावरती पूर्णपणे शेती केली जाते, पूर्णपणे या ठिकाणी शेतीसाठी किल्ला वापरला जातो। केवळ हा बुरुज जो दिसते पाठीमागं तेवढाच एक छोटा भाग आता किल्ल्यावरती शिल्लक आहे। एक तलाव आहे, हे 2 अवशेष आता या किल्ल्याची साक्ष देण्यासाठी केवळ किल्ल्यावरती आपल्याला दिसतात। सुरत बुरामपूर या व्यापारी मार्गावरती लक्षणासाठी या किल्ल्याची त्या काळामध्ये निर्मिती केली जात होती आणि टेहळणीसाठी उपयुक्त असलेला हा रायकोट किल्ला त्या काळाचा महत्त्वाचा असा एक भाग होता। हा रायकोट किल्ला त्या काळाचा महत्त्वाचा असा एक भाग होता। त्याचबरोबर या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर किल्ले फार कमी आहेत। टेहळणीसाठी असलेले किल्ले या परिसरामध्ये, खानदेश आणि परिसरामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात। जास्त करून सुरत बुरहानपूर किंवा पैठण असेल या भागामध्ये चालणारा व्यापार आणि त्या व्यापाऱ्यांवरती व्यापाऱ्यांसाठी दळणवळणासाठी वापरले जाणारे जे घाट मार्ग होते किंवा व्यापारी मार्ग होते त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा वापर केला जायचा। किल्ल्यावरती संपूर्ण शेती केली जाते आणि कोपऱ्यामध्ये एक बुरुज आहे। किल्ला जर म्हणावा तर फक्त त्या बुरुजाकडे बघून आपला किल्ला म्हणता येईल अशी परिस्थिती आता या रायकोट किल्ल्याची आहे। अन्यथा आपण जर इथं आलात तर किल्ला म्हणून आपल्याला वाटणार नाही। पूर्ण परिसर हा शेतीचा आहे आणि तिथे फलकावरती उल्लेख केल्याप्रमाणे 12 एकरमध्ये असलेला हा किल्ल्याचा परिसर आहे। परंतु सर्व परिसर हा शेतीमध्ये वापरला जातो। फक्त एक बुरुज आहे शिल्लक।